खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे काय समजत नाही. काय सुंदर निसर्ग आहे, काय म्हणायचं याला. हे बघा पुरा ऑइल लिकेज. आपण ही राईड एन्जॉय करूया. तुम्ही पण या माझ्यासोबत चला. सुप्रभात मंडळी, मी आहे राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये RS मोटो व्लॉगमध्ये. आज आहे 28 जून सॅटर्डे. परत एक विकेंड आला आहे मोठा आणि या विकेंडचा आपण पुरेपूर फायदा करूया. आणि आज आपण चाललो आहे कोकणात. मंडळी, आपण कोकणात अशा गावात चाललो आहे तिथे महाराष्ट्रातली एकमेव रिव्हर राफ्टिंग होते. आपण चाललो आहे कोलाडला. आपण कोलाडला रिव्हर राफ्टिंग, वॉटर स्पोर्ट्स वगैरे सर्व करायचं आहे आपल्याला. बघूया आता पाऊस कसा आहे काय आहे त्याच्यावर आपलं डिपेंड आहे. कारण पाऊस जास्त असेल तर नदीला फोर्स पण खूप असेल, मग त्यात आपण एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही. कोलाडमध्ये कुंडलिका रिव्हर आहे, त्या कुंडलिका रिव्हरमध्ये रिव्हर राफ्टिंग होते. आज आपण जाऊन बघायचं ह्या रिव्हर राफ्टिंगची प्राइसिंग किती आहे, ती राहायची सोय काय, जेवणाची सोय काय आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी किती पैसे लागतात. आणि आज आपण एकटे नाही, आपण चाललो आहे 30 जणांबरोबर. मोठा ग्रुप आहे आणि आता आपला मीटअप आहे गोरेगावमध्येच, आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. आणि आता आपण त्यांना जाऊन ओबेराय मॉल इथे जाऊन त्यांना भेटूया सर्वांना. 6चा टायमिंग आहे मीटअपचा आणि आलेलं आहे ओबेराय जंक्शन. आपल्या घरापासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि इथे सगळे उभे असतील आपले रायडर्स. माझ्याबरोबर आज माझा मित्र पण आहे, तो न्यू रायडर आहे या ग्रुपबरोबर, तर त्याचं पण इंट्रोडक्शन करायचं आहे ग्रुपबरोबर. अजून कोणतरी आलं नाही. चला, सगळा ग्रुप भेटला आहे. आता 5 मिनिटात आम्ही निघू इथून ओबेरायवरून आणि जाऊ आता मी कळंबोलीला. तिथे काही लोक आहेत, त्यांना जाऊन भेटूया. चला तर मग. तर मंडळी, आपण निघालो आहे मुंबई गोरेगाववरून. आता आपल्याला आपल्या रायडरची बाईक बंद पडली आहे, योगेश दादा. तर त्याला आपल्याला एकदा मागे बसून घेऊन जाते कळंबोलीपर्यंत. ते आपल्याला भेटणार अंधेरीला. जाता जाताना पिकअप करूया अंधेरीला आणि तिकडून मग आपण जाऊया कळंबोलीला. आणि कळंबोलीला पण एक मीटअप होणार आहे. जे टाऊनचे आणि ठाण्याचे जे रायडर्स आहेत त्यांना सर्वांना तिथे भेटायचं आहे. आणि तिथून ब्रीफिंग होऊन आम्ही पुढे जाऊ. मग मंडळी, आपण अंधेरीला तर पोचलो आहोत. आता बघूया योगेश दादा कुठे उभा आहे, त्याला आपण घेऊया आपल्या मागे आणि निघूया आपण पुढे. इथेच ते मेट्रोच्या पुढे जरा उभा आहे बोलला आहे तो आम्हाला. पोचलो आपण. हा योगेश दादा उभा आहे इथे, हा बघा. बसशील का? चला मंडळी, निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. चला, आता आपला सगळा ग्रुप आला. आता आपण निघूया डायरेक्ट कळंबोलीला भेटूया सर्वांना आता जाऊन. मंडळी, पावसामध्ये सूर्य महाराजांचं दर्शन झालं आहे. रेन गेट्स आपण सर्व आपल्या टॉप बॉक्समध्ये ठेवले आहेत. काढायला नको लागून देत अशी वेळ येऊन देत तेव्हा, नाहीतर सगळं ते रेन जॅकेट आणि सगळं आपला गोप्रो वगैरे आपण केलं आहे. त्याला सिलिंग वगैरे केली आहे ब्लू टॅगने, पण तरीसुद्धा पाणी वगैरे गेलं तर मोठा आपल्याला खर्च लागेल. हलका फुलका पाऊस येईलच थोडं पनवेलच्या पुढे गेल्यावर.
मित्रांनो, आता आपण कळंबोलीला पोचलो आहोत. इथे आपला आता सेकंड मीटअप आहे. We are going towards now Kolat. First we will take a break at Nagotne. 1, 2, 3. चला, सगळे आलेले आहेत. आता आपण निघूया मुंबई गोवा हायवेने कोलाडला. तर मित्रांनो, सकाळच्या वाजल्यात 8 आणि आपली चालू झाली आहे राईड. कळंबोलीवरून आपण निघालो आहे JNPT रोडवरून. आता धमाल येणार आहे आणि हा ग्रुप एवढा मोठा आणि एवढा एनर्जेटिक आहे की मजा येते या ग्रुपवर राईड करायला. चला तर मग आपण ही राईड एन्जॉय करूया. तुम्ही पण या माझ्यासोबत चला. आणि आपण फायनली लागलेलो आहोत मुंबई गोवा हायवेला. आता इथून मुंबई गोवा हायवे चालू होतो आणि आपल्याला याचं पेन, वडखळ, नागोठणे करत कोलाडला. तुम्हाला हा रस्ता पण जरा दाखवतो. सध्या पावसामध्ये काय स्थिती आहे रस्त्याची. आपण भरपूर वेळ या रोडवर गेलो आहे. कोकण म्हणजे आपला हा बालेकिल्ला आहे. या रोडवर आपण सारखे जात असतो. आपल्याला कुठे खड्डा आहे, काय आहे, या रोडचं सर्व माहिती आहे. पण सध्या पावसामुळे काय झालं आहे रस्त्याची अवस्था ती नाही माहिती आहे. ती जाऊन आपण आता बघूया. मोठा ग्रुप असेल तर एक फायदा असतो की पुढच्याला समजतं बाबा खड्डा कुठे आहे, काय आहे. तो आपल्याला बाबा साईन करतो. त्याच्यामुळे मग आपल्याला थोडा अलर्ट होतो की पाठचा किंवा इथं खड्डा आहे, इथे स्पीड ब्रेकर आहे. सो टेन्शन नसतं. पळस पे ते वडखळ रस्ता चांगला आहे, पण इथे खूप जास्त स्पीड ब्रेकर आहेत. तर तुम्ही गाडीचं एक स्पीड मेंटेन कराल, पण अचानक समोर स्पीड ब्रेकर येईल तर त्याची थोडी काळजी घ्या. आणि समोर आपल्याला दिसतंय ते डोंगरावर बोट, एक कर्नाळा किल्ला दिसायला लागला आहे. म्हणजे आणि वातावरण बघा काय, तिथे सगळं धुकं दिसतंय कर्नाळा किल्ल्याच्या इथे. बहुतेक तिथे पाऊस पण असू शकतो, पण आपलं सगळं रेन गेअर्स आपण ठेवले टॉप बॉक्समध्ये. पाऊस आला तर जाम घाई गडबड होणार आहे. हे बघा स्पीड ब्रेकर आहेच. कर्नाळा किल्ल्याचं काय सुंदर दृश्य दिसतंय बघा मित्रांनो. आणि आता रस्ता पण मोकळा लागला आहे. जरा खेचूया गाडी आपली. ग्रुप बरं असं आहे की आपण जास्त रॅश ड्रायव्हिंग करू शकत नाही, कारण ह्याचे थोडेसे नियम असतात. त्या नियमाचे पालन करायला लागते. जो आमचा पुढे लीड आहे त्याच्या पुढे कोण जाणार नाही आणि मागे एक टेल आहे त्याच्या मागे कोण राहणार नाही. आणि साईडला 2 रिंगर असतात, त्यांच्या पण बाहेर कोण जाणार नाही. असे काहीतरी ग्रुप राईडचं हे असतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कुठला ग्रुप आहे एवढा मोठा की हे लोक चालली आहेत. त्या ग्रुपचं नाव आहे CORBC, कॉल ऑफ रायडिंग बायकिंग क्लब. या ग्रुपचं इंस्टाग्राम ID पण आहे, तिथे तुम्ही फॉलो करून तुम्ही यांच्या राईड जॉईन करू शकतात. DRBC ग्रुपवर मी पण असतो, तर तुम्ही मला पण भेटाल. चला, ब्रेकफास्टसाठी आपण आलेलो आहोत. आता पोचलो विठ्ठल कामत. सकाळपासून उठलेत सगळीजणं. आता आपण इथे थोडा ब्रेकफास्ट करूया आणि निघूया पुढच्या राईडला. आपण आता ब्रेकफास्टसाठी थांबलो आहोत. हे समोरच विठ्ठल कामत आहे, तिथे आपल्या सगळ्या गाड्या उभ्या आहेत. आतमध्ये जाऊया, थोडा ब्रेकफास्ट करूया. काय ब्रेकफास्ट करतोय तुम्हाला दाखवतो. चला. करून आलो. मस्तपैकी मिसळ पाव मागवली आहे आणि इडली, गाडी डोसा. गरम फटाफट खाऊया आणि राईड सुरू करूया. आपण तो घाट काढला ना. चला तर मग ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे. निघतो आम्ही आता पुढच्या राईडला. सगळे रेडी झालेत आम्ही. आपण पोचलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि आपला हा पुरा ताफा चाललेला आहे. मस्त वाटतं, हिरवं हिरवं गार आहे सगळीकडे. पण थोडं इथे माणसाने गाडी सावकाश चालवावी बघा. रस्त्याचं कामं चालू आहेत, म्हणजे ट्रक आहेत,
खूप इश्यू असतात. उगाच एक साईड होऊन तुम्ही गाडी फास्ट चालवायला बघायचं नाही. माकडांचा ब्रिज आपला नेहमीचा. आणि हा बघा माकड, असे माकडं पण रस्त्यावर असतात. तर थोडी गाडी इथून हळूच चालवा जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही. वातावरण काय झालं आहे, नाही ऊन आहे नाही पाऊस आहे, मळबट आहे, फुल धमाल येते. आलं ऊन, आलं ऊन, नाही बोललो तर ऊन आलं. असंच आहे. आज काहीतरी खूप गाड्या दिसतात रस्त्यावर. मुंबई गोवा हायवे बिझी आहे आज. आणि सॅटर्डे संडे बोललं तर लोक निघतात फिरायला. पाऊस असू दे का ऊन असू दे का थंडी असू दे. बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही, त्यासाठी सॉरी. कारण की खूप बिझी होतो कामामध्ये. आता आपले रेग्युलर व्हिडिओ येत राहतील आणि आपण आता राईड चालू असतील आपले आता या पावसामध्ये. परत पुढे हिवाळ्यामध्ये राईड चालू असेल. थोडे मेमध्ये थोडं खूप जास्तच काम आलं ऑफिसचं, त्यात बिझी राहिलो. पण असं यापुढे होणार नाही. ही ट्रायमची ट्रायडंट असं काहीतरी म्हणतात 650 ती आहे. पुढे पाऊससुद्धा आहे, थांबलं पाहिजे आणि रेन गेअर घातले पाहिजे. पेन शहर आलेलं आहे आणि पाऊस नाही आहे अजून. मगाशी लांबून वाटलं पाऊस आहे पण नाही आहे, ऊन आहे इथे. आणि आपण पोचलो आहोत वडखळला. हा वडखळचा ब्रिज आहे. इथून आता वडखळपासून कोलाड रस्त्याचं काय काम झालं आहे या 2 महिन्यामध्ये, पावसात अजूनच खराब झाला आहे. येत्या गणपतीपर्यंत हा रस्ता तयार होईल का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं भेटतील आता तुम्हाला. नाही बघा, वातावरण खूप सुंदर. बाजूला जाते कोकण रेल्वेचा ट्रॅक. या टायमाला तर कुठली कोकण रेल्वे नाही आहे, मग कधी दिसणार नाही. इथे पण एक स्पीड ब्रेकर टाकलेला आहे आता. तिथे ना मस्त की डोंगरावरून ना झरे वाहत आहेत, तुम्हाला दाखवले असते. हे बघा, आहे ब्रिजची कामं, रखडलेली ब्रिजची कामं ती बघा दिसली तुम्हाला. आणि इथे रस्ता बघा पॅचिंग केली आहे, पण तो काय कामाचा नाही, खड्डे पडलेत पावसाने. हे बघा, हे बघा, हे बघा. आता ही ब्रिजची कामं गणपतीपर्यंत 100% नाही होणार आहेत, 101%. आपल्याला ह्याच रोडनी गणपतीला प्रवास करायचा आहे. आणि इथे खूप जास्त ट्रॅफिक लागणार आहे त्यावेळी. का आपल्याकडे लक्ष घालत नाहीत सरकार, काय समजत नाही. हे डायव्हर्जन आहे तिथे बघा कसं मरतायत एकत्र जाऊन. काय आहे ना, घाई झालेली असते, गडबड गोंधळ. हे बघा, चला परत खड्डे. तुम्हाला लडाखची फील घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात. आता सध्या लडाखचा सीझन आहे. तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करायची असेल तर एक कोकणात राईड करा, थोडी तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाईल ऑफ रोडची. हे बघा घरं बघा ना, झाडी घरं, काय वाटतंय. आता आम्ही जिथे राहतोय ना त्याच्या बाजूलाच कुंडलिका रिव्हर आहे आणि तिचा फ्लो आता केवढा आहे काय आहे ते बघून गेल्यावर समजेल. आणि तिथेच चालते रिव्हर राफ्टिंग. रिव्हर राफ्टिंग करायचं मनात आहे, पण बघू पाण्याचा फ्लो बघून आपण डिसाईड करायचं. आणि तिथे वॉटर स्पोर्ट्स पण चालतात. जर तुम्हाला रिव्हर राफ्टिंग करायची नसेल आणि वॉटर स्पोर्ट्स करायचं असतील तेही तिथे चालतात. त्याची काय प्राइसिंग असते ते पण तुम्हाला मी याच्यात सांगेन. कोकण आणि पाऊस हे ना एकत्र केलं ना, एकच गाणं डोळ्यासमोर येतं. गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा आवा प्रिये तुझा. जास्त बोलत नाही तर कॉपीराईट वगैरे येईल.
बघा इथे रोडचं काम चालू आहे आणि वन वेच आहे. बहुतेक हा होऊन जाईल, ऑलमोस्ट झालंच जमा आहे. हा गणपतीपर्यंत चालू करतील रोड. समोर पुढे निसर्ग बघा मित्रांनो, काय सुंदर निसर्ग आहे, काय म्हणायचं याला. ARPC ग्रुप बरोबर याचं राईडला ना एक वेगळी मजा असते. शिस्तबद्ध पद्धतीने गाडी चालवतात, कोणाला मागे पुढे सोडणार नाहीत, सगळे एका लाईनमध्ये असतात. बघा डायरेक्शन देतो बघा तो, तो सांगतोय तिथून की हा वन वे आहे, समोरून पण गाड्या येत आहेत. हे बघा तुम्हाला एवढं गायडन्स भेटतं तर तुम्ही मध्ये. आणि इथे काही रस्त्याचं काम झालेलं नाही आहे, खड्डेसुद्धा आहेत. इथे अंडरपास वगैरेचं काम रखडलं आहे, खूप रखडलं आहे. हे नाही होणार गणपतीच्या आधी 100%. खड्डे तरी बुजवल्याने सिमेंट टाकून दिलं तरी भरपूर झालं आम्हाला. हे बघा खड्डे बघा मोठे मोठे केवढे आहेत. इथे पण ट्रॅफिक लागणार, खूप मोठं ट्रॅफिक लागणार. अवजड वाहनांना बंदी करावी लागणार आहे त्यावेळी. आत्ताच ट्रॅफिक लागायला लागलं इथे. एवढा मोठा खड्डा हा बघा, दुसरा खड्डा. त्याच्यात गाडी तुमची रुतली ना की झालं. आता परत लागला सिमेंटचा रस्ता, त्या साईडचा रस्ता तर पुरा बंद आहे. तो लवकर लवकर केला पाहिजे. क्लायमेट एक नंबर आहे, चुम्मेश्वरी क्लायमेट. अशा क्लायमेटमध्ये राईड करायची म्हणजे मेजवानी रायडरसाठी. आणि आले नागोटने, ते आहे विठ्ठल कामत. इथे खरं आम्ही थांबणार होतो या विठ्ठल कामतला, गोविंद कामतला. पण जो मी तुला सकाळी सांगितलं एकाची गाडी खराब झाली आहे, तो आम्हाला कॅच करणार होता, त्याच्यामुळे आम्ही तिथे लवकर थांबलो. हे बघा हे नागोटने आलं आहे. इथून आता हार्डली 30 किलोमीटर असेल कोलाड. आणि हा ब्रिज होईल वाटतं, कारण वाटते असं, पण गणपतीपर्यंत होईल अशी काही गॅरंटी नाही, पण करतील. हे बघा बघा खड्डा बघा, बाप रे बाप, एवढा मोठा खड्डा आहे इथे, एक गाडी पुरी रुतून जाईल. मी पण आता गणपतीला जाणार आहे कार घेऊन, तर विचार करतोय खालून जायचं का वरून जाऊ. हे खड्डे बघून बाबा गाडीचं खराब होऊन जायचं की. एवढे मोठे खड्डे आहेत, 5-5 फुटाचे खड्डे आहेत ब्रॉड असे. आणि वरून पण ना कराडला पासून सगळे ते ब्रिजची कामं चालू आहेत, तिथून पण असे डायव्हर्जन चालू झालं आहे सध्या. आता बघायचं तुम्हाला काय परिस्थिती. हा बघा खड्डा केवढा आहे स्पीड ब्रेकर सोडल्यावर. मुंबईपासून आपल्याला पाऊस कुठेच नाही लागला. हा बघा खड्डा बघा. हे नागोटण्याच्या पुढे खूप जास्त काम बाकी आहे. हे बघा काय चाललंय बघा. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे काय समजत नाही. म्हणजे पाय पुसणार नाहीत आपले मध्येच. मोठा खड्डा आला तर थांबलो तर. हे बघा थोडा मोठा खड्डा आहे बघा. आता माझी गाडी हिमालयन आहे म्हणून चालून जात आहे. हे बघा इथे बघा समोरून पण कसे येत आहेत. अशा रस्त्यात काय चालवणार. तो बघा कसा गेला खड्ड्यामध्ये. हळूच चालवा गाडी. हे बघा पावसामुळे काय झालंय. लडाख कामगार वगैरे कोण नाही. चिखल इथे सावकाश आहे बघा. इथे तुम्हाला सावकाश गाडी चालवायला लागेल. ते ह्याच्यावरून बघा चिखल. आणि
काय झालं अवस्था बघितली रस्त्याची, जाम बेकार झाली रस्त्याची अवस्था. आपण 2 महिन्यापूर्वी आलेलो, त्यातल्या त्यात ठीक होता. हे बघा मध्येच मोठे मोठे खड्डे. कोलाडपर्यंत एवढी बेकार अवस्था आहे, तर पुढे अजून काय असेल, म्हणजे इंदापूर, माणगाव, तिथे पण असंच सगळं चालू आहे. आणि त्याच्या पुढे संगमेश्वर वगैरे तर बघायला नको. अरे बाबा बाबा, काय चाललंय खड्ड्यातून. खड्डे खड्डे बेकार रे देवा. नागोटने सोडल्यानंतर रस्त्याची हालत बेकार, एकदम बेकार. हा काय ऐकणार नाही. पेवर ब्लॉक्स. आपण जानेवारीमध्ये आलेलो तेव्हा पण थोडा चांगला रस्ता होता, खड्डे नव्हते, रस्ता तयार नव्हता पण खड्डेही नव्हते. आता खड्डे पण आहे, रस्ता तयार पण आहे आणि चिखल पण आहे आणि भलं मोठं असं ट्रॅफिक पण आहे. म्हणजे तुम्ही समजून जावा काय असणार आहे गणपतीत. कसे आम्ही वाट काढतोय बघा. हे तर लडाखसारखंच झालं आहे. ॲक्टिव्हा आला. एकतर इथून एक कंटेनर वगैरे तरी बंद करा तात्पुरते गणपतीमध्ये, त्याचे रस्ते तरी तयार करा, कारण अशा या कंटेनरमध्ये खूप त्रास होणार आहे लोकांना. त्याला आहे पाली फाटा, म्हणजे ऑलमोस्ट कोलाड आलेलंच आहे. थांबूया इथे जरा, ड्रिंक ब्रेक बोलतोय. मुंबई गोवा हायवेची एक करामत झाली आहे. ते बघा, तुम्हाला मग अशी मी रस्ता दाखवला, ती ट्रायडंट आहे, ट्रायमची स्पोर्ट्स बाईक आहे. हे बघा पुरा ऑइल लिकेज. आता काय बोलायचं, आम्ही सगळ्याला थांबलो इथे. जरा येऊन स्वतः बघा. हे बघा. तुम्ही वरून जाता, हेलिकॉप्टरने जाता, गाडीने पण जाऊन 10 मिनटाचा एक शॉर्ट ब्रेक घेतला, थोडं पाणी वगैरे प्यालो. आता एक गाडी ब्रेकडाऊन झाली आमची मुंबई गोवा हायवेमुळे. बघितलं असेल कसं ऑइल वगैरे लिकेज होतं आहे, म्हणून तुम्ही येताना जरा काळजीच घ्या. कार परत अजून ती बघा दिसते तिथे. आता आम्ही RSA बोलवलं आहे त्याचा, आता RSA घेऊन जाईल गाडी. एक गाडी आमची बिचारी ब्रेकडाऊन झाली. आता हिमालयन वगैरे तुम्हाला मगाशी पण बोललो मी, आपल्या मोठ्या गाड्या आहेत म्हणून काय वाटत नाही, जो शॉर्ट गाड्या आहेत त्यांची अशी हालत होते. ही बघा बेनेलीची आहे ही 502. ही आरामात 100 क्रूज होते. चांगला रस्ता लागलाय थोडा. आणि मित्रांनो, हा कोकण रेल्वेचा ब्रिज आला आहे, म्हणजे आला आहे कोलाड. तर कोलाडपासून राईट मारून आतमध्ये 5-6 किलोमीटर आतमध्ये ते रिसॉर्ट आहे. कोलाडचं पण काय काम अजून झालेलं नाही आहे, तसंच तो ब्रिज पडला आहे. वरती पण लोक दिसतात कामं करताना ब्रिजवर. खूप वर्ष मला प्रश्न पडलेला, हा ब्रिज एवढाच कसा बनवला आहे. 4च खांबे आणि त्याच्यावरती हे टाकून ठेवलं आहे. आणि पुढे खांबे का नाही बनवले आहेत अजून. आता ह्यांना प्रश्न पडला आहे, U-टर्न मारून राईट आहे तो, मला माहिती आहे. आता छोटी राईड आहे पण मस्त झाली राईड, एन्जॉयबल. आता इथून हार्डली 5-6 किलोमीटर असेल आपलं हॉटेल. तर जाऊन बघूया
कसं आहे आपलं रिसॉर्ट. कोकणातला हा सुंदर असा रस्ता, दोन्ही साईडला झाडी आणि आपला हा चिंचोळा रस्ता. खूप मिस करत होतो एवढा दिवस या रस्त्याला. फायनली आपण पोचलो आहे कोकणात. हेच पाहिजे होतं आपल्याला. हे बघा आपला लाईनअप. आणि हे सगळे आपली गँग चाललेली आहे. आणि आपला रस्ता वरून स्पीड ब्रेकर आलं वाटतं. रिसॉर्ट आपलं, आमचं रिसॉर्ट रिव्हर रिट्रेट. जाऊन चला आज जाऊन बघूया कसं आहे हॉटेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झाली आहे. आता आपण जाऊया. तुम्हाला सकाळचं एक रिसॉर्टचं चांगलं दृश्य दाखवतो. खूप सुंदर आहे. हे बघा, जबरदस्त दृश्य आहे रिसॉर्टचं. जाऊन आता आपण ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट मध्ये काय काय आहे सगळं जाऊन तुम्हाला मेनू दाखवतो. आणि जर तुम्हाला रिव्हर राफ्टिंग करायची असेल तर त्याचे चार्जेस किती असतात आणि काय प्रोसिजर आहे सर्व तुम्हाला यानंतर सांगतो. चला तर मग जाऊन आपण ब्रेकफास्ट करूया पहिलं. चला. राइड के और डेंजरस है बिकॉज इसमें कंट्रोल भी कट हो गया ना, खत्म हो जाएगी. टिकट का इशू है ना उसका बड़ा, बटर और स्पाइन और इसका पंगा है वो. स्विमिंग में और गंदा है. आणि बुर्जी आणि चहा कॉफी एवढा सगळा ब्रेकफास्ट आहे. आणि सगळी सकाळी याची सुट्टी करायची आहे. मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे झालाय. आता तुम्हाला थोड्या रिव्हर राफ्टिंग बद्दल सांगतो. जर तुम्हाला इथून रिव्हर राफ्टिंग करायची असेल ना तर पर हेड 1700 रुपये चार्ज आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला पिकअप अँड ड्रॉपची सुविधा आहे. 1700 रुपयामध्ये ही लोक 12 किलोमीटर तुम्हाला घेऊन जातात. राफ्टिंग 12 किलोमीटरची राफ्टिंग असते. इथून लगभग काहीतरी 20 किलोमीटर पुढे मागे घेऊन जातात. त्यांचीच व्हेकल असते, त्या व्हेकलनी मागे घेऊन जातात, आणून सोडतात सुद्धा. 1700 रुपये. आणि दुसरे वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला करायचे झाले म्हणजे जेट स्की, कायाकिंग वगैरे तर पर हेड 300 रुपये असतात. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात. हे रिसॉर्टच त्यासाठी बनले आहे. इथे जे आले आहेत आता आम्ही बघतोय ते सगळे राफ्टिंग वाले आणि वॉटर स्पोर्ट्स साठी झालेले आहेत. आणि कारण बाजूलाच नदी आहे बघा. अशी बाजूलाच नदी असल्यामुळे इथे रिव्हर राफ्टिंगचं खूप हे प्रचलित आहे. तुम्हाला इथून दाखवतो पण ती रिव्हर राफ्टिंगची बोट पण दिसते समोरच. येते ना झोन जवळ. ठीक आहे, लाल कलरची दिसते बोट. आणि चांगलं आहे रिसॉर्ट ओव्हरऑल. फूड ओके ओके आहे, एवढं पण ठीकठाकच आहे. आणि रूम्स चांगले आहेत. आणि फॅमिली वगैरे तुम्ही येऊ शकता. राफ्टिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या रिसॉर्टला व्हिजिट करू शकतात. इथे रूमचं रेंट आहे पर हेड 1700 रुपये विथ फूड. 1700 का 1800. आम्ही 30 पीपल होतो म्हणजे आमचे 1700-1800 घेतले. आणि जर तुम्ही कपलमध्ये असाल तर पर हेड 2000 रुपये वगैरे घेतील. आणि असं तुम्हाला काहीतरी रूम्स असतात तिथे. आणि त्या साईडला पण थोड्याफार रूम आहेत. स्विमिंग पूल भेटते तुम्हाला. ओव्हरऑल तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला भेटेल. तुम्हाला राफ्टिंगची मजा करायला भेटेल आणि असा व्ह्यू बघायला भेटेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच.
जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Yeah.